नमस्कार. काल सांगितल्याप्रमाणे मी पल्लवी देरकर तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते. आज आपल्याबरोबर परत आपले फेवरेट संदीप सर आहेत, संदीप हरसुलकर सर, जे आपल्याला नमस्कार. सगळ्याच बाबतीत आज मार्गदर्शन करणार आहे. आणि आजचा टॉपिक माझ्या मते खूप जास्त महत्वाचा आहे. ज्या मुलांना MBBS इंडियामध्ये करायचं आहे, दुसरी गोष्ट स्टेट आणि ऑल इंडिया कोटा ह्यामधले प्रेफरन्स फॉर्म, ज्याच्यावरती सगळ्यात जास्त महत्वाचा जो भाग असतो की प्रेफरन्स फॉर्म कसा भरायचा, काय भरल्याने मला माझं डिझायर्ड कॉलेज भेटेल किंवा काय, हे सगळ्यात जास्त जे महत्वाचं जे असतं ते आज आपण जाणून घेणार आहोत. आणि आपल्याकडे संदीप सर असल्यामुळे आपले सगळ्याच डाऊट सॉल्व्ह होणार आहेत, सगळ्याच क्वेरीज तुमच्या आन्सर केल्या जातील. सो आपल्याकडे आजचा पहिला क्वेश्चन येतोय. जस्ट मी मिनिट. एक मिनिट सेकंड. जसं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, रिझल्ट आल्यानंतर सगळ्यांनी ऑल द स्टुडंट्स हॅव फिल्ड अप द फॉर्म ऑन mcc.nic.in. त्यांचं सगळ्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. त्याच्यानंतर एक फर्स्ट राऊंड ऑल इंडियाचा झाला. फर्स्ट राऊंडमध्ये तुम्हाला क्लिअर करतो, फर्स्ट राऊंडमध्ये 15% सीट्स जे आहे ऑफ ऑल इंडिया कोटा लाईक इज सिलेक्टेड बाय ऑल इंडिया कोटा, दॅट इज फॉर सेंट्रलाइज युनिव्हर्सिटीज. Rest of the 80 and for the deemed university, 85% seats have been filled by the all India code. That's centralized, right? So now the deemed universities of all over India have been filled by, means 85% of the seats have been filled by them. Not, in fact, you cannot say it is filled by them. Means have been, choice has been taken by the students. आता ह्याच्या पुढे ते लोक, म्हणजे काल जे रिझल्ट आला त्याच्यात लोकांना ते मार्क्स लागले, डीम्ड युनिव्हर्सिटी पण लागले. आता ते लोक पुढे कंटिन्यू करणार, डीम्ड युनिव्हर्सिटीला नाही करणार, दॅट इज अ सेकंडरी इश्यू. त्याच्यानंतर आता स्टेट, एव्हरी इंडिव्हिज्युअल स्टेटचा, सगळ्या स्टेटचा डिफरंट फॉर्म्स आलेले. आता मुलांना जे स्टेटचे कॉलेजेस असतात, गव्हर्नमेंट 85% ऑफ द स्टेट कोटा, स्टेट गव्हर्नमेंट कोटा प्लस द प्रायव्हेट कॉलेजेस, ह्यांच्यासाठी हे सगळं आता हे जे काउन्सिलिंग फॉर्म आलेलं आहे. राईट. आता जे स्टार्ट फ्रॉम नाव टुडे ऑनवर्ड्स सगळ्या मुलांना आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं. 5,000 रुपये देऊन रजिस्ट्रेशन होते, 1,000 रुपये देऊन इनफॅक्ट रजिस्ट्रेशन होते. आणि जे 5,000 देतात ते ऑल इंडिया मीन्स फॉर द डीम्ड युनिव्हर्सिटी, फॉर ऑल इंडियाज, मीन्स all the private colleges also. Yes. 1,000 rupees is for government colleges, and if they want to opt for private colleges also, they are around 5,000 rupees. All the students have registered. आता सगळ्यांना प्रेफरन्स फॉर्म भरायचा. दॅट इज अ बिग क्वेश्चन. हे कसं भरायचं, कोणते कॉलेज भरायचे, आम्हाला या मार्क्सवर, अमुक मार्क्सवर आम्हाला हे कॉलेज भेटणार नाही भेटणार. फॉर दॅट आम्ही हे Q&A सेशन ठेवलेलं आहे, इन स्पेशल फॉर ऑल द महाराष्ट्र स्टुडंट्स फ्रॉम महाराष्ट्र अँड अदर स्टेट्स ऑल्सो. तुम्हाला आता जे काही क्वेश्चन्स आहेत ते आता चालू झालेले क्वेश्चन्स. सगळ्यात पहिला क्वेश्चन सर, विच वेबसाईट मी फिल द महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग फॉर्म, स्टेट मेडिकलचा जो फॉर्म येणार आहे आपल्यासाठी, तो कुठल्या वेबसाईट थ्रू भरायचा आहे? डीएमआरच्या वेबसाईटवर आलेलं आहे. तुम्ही तिथे जाऊन भरू शकतात. थोडं लक्ष ठेवा, तुमचे जसे मार्क्स आहेत तसं कॉलेज लास्ट इयरचं कटआउट बघा, कटआउटचे हिशोब जसं आहे ते तसंच भरा तुम्ही प्रेफरन्समध्ये. चला, आय लेट यू नो. मी थोडं अजून पुढे गेलं की मी तुम्हाला समजवतो कसं भरायचं. ओके. डीम्ड कोटा, डीम्ड युनिव्हर्सिटी मला स्टेट कोटामध्ये भेटणार का? म्हणजे जर स्टेटसाठी मी फॉर्म भरला तर मला डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन मिळेल का? नाही, स्टेटमध्ये भरणार. त्याच्यात स्टेटमध्ये प्रायव्हेट कॉलेज, डीम्ड युनिव्हर्सिटी पण आताच बोललं की ऑल इंडिया कोटामधनं 85% ऑफ द डीम्ड युनिव्हर्सिटी सीट्स आर फिल्ड. Rest of the 15% which are NRI category seats will be left alone, which will be filled by NRIs. In case if mop-up round, if case the NRI does not turn up, that seat goes to the college directly. That seat can be filled by the college on their own behalf. ओके. जे तुम्ही mop-up round मध्ये म्हणतात. Next. हॅलो शुभम. ओके. 365 ला MBBS काउन्सिलिंग करावी का? भेटणार की नाही? बट इफ यू सजेस्ट. 365 मार्क्स शुभम जनरल कॅटेगरीला गव्हर्नमेंट कॉलेज तर भेटणार नाही, इवन प्रायव्हेट कॉलेज नाही भेटणार. डाऊट, आय व्हेरी सॉरी टू से दॅट प्रायव्हेट कॉलेज पण नाही भेटणार. ओनली डीम्ड युनिव्हर्सिटी इज द ऑल्टरनेट फॉर यू. बट एक हा मुद्दा आहे की आता फर्स्ट राऊंडची काउन्सिलिंग झालेली आहे सर, तर त्यांनी कसं पुढे जायचंय? आफ्टर यू कॅन जस्ट अप्लाय. तुम्ही फक्त अप्लाय करा फर्स्ट राऊंडमध्ये, तुम्हाला माहीत पडणार आहे. मग सेकंड राऊंड ट्राय करा. मग इफ ऑनेस्टली स्पीकिंग नाही भेटणार या मार्क्सवर, बिकॉज आय टेल यू, आता तुम्ही जे रिझल्ट बघायला गेले ना, या वर्षीचा रिझल्ट बघायला गेले, 500 आणि 600च्या मधात
87,900 स्टुडंट्स आहे आणि 400च्या 500च्या पदात 56,000 स्टुडंट्स आहे. आणि जे आपण महाराष्ट्राचं टोटल बघायला गेले, महाराष्ट्रामध्ये 600च्या वरती लास्ट इयर पासून 2019 पासून आता 220% पर्सेंटेज हाय रिझल्ट आहे. यू कॅन जस्ट इमॅजिन की कसं काय भेटणार, म्हणजे वेर डू यू स्टार्ट. एनिवे, नेक्स्ट क्वेश्चन. अभिषेक देशमुख आपल्याला विचारतात, शुड आय गो फॉर जीएस थ्रू स्टेट और ट्राय फॉर एम्स थ्रू ऑल इंडिया सेकंड राउंड पेरिफेरल एम्स? Should I go for GS? Means general. What is that? What do you mean by GS? Should I go for GS through government through state, or try in through all India? I'm not he able got to. BJ in Pune in first round. BJ Yeah. Pune. Okay, you've got BJ in first round, Yes. and then you want to say that you want to try for AIIMS. AIIMS, But BJ yes. itself is a very good college. It is a brand. It is a very good college. No doubt, AIIMS. What counts is, Abhishek, what I'll tell you, जे actually count करता है तुमचं जे PG तुम्ही कुठून केला, कोणते कॉलेजवरनं तुम्ही PG केलं. UG is almost the same in all the colleges except private, and there is a difference between private deemed and government colleges. But yes, UG is UG. What counts is which college you do your PG from. Yes, no doubt AIIMS is a big brand, but yet still, if you're getting, if you've got this BJ is a good option. You can go ahead with it. Okay, Abhishek is asking SET GS college. State, That is for GS. That is SET GS college. then in that case, AIIMS would be a better choice. Okay. अभिषेक, आय थिंक तुला तुझं उत्तर मिळालेलं असेल. मुंबई कॉलेज साठी पण तो विचार. मार्क्स किती आहे? मार्क्स सांगितलं असतं ना बेटा, तर it would have been much easier for me to guess. If you are looking for AIIMS, I suppose you have got somewhere around 650 marks, if I'm not mistaken. 650 मार्क्स असणार तुझ्याकडे. माझा जसं guess आहे 640, 650. Let me see if you write the marks. I'll come back to your question and answer you. Next. ओके. सर, प्रेफरन्स फॉर्म्स जे लिस्टिंग असणार आहे ती कशी पुढे जाऊन आपल्याला करायची आहे, म्हणजे व्हॉट शुड बी द मूव, म्हणजे ते कसं भरायचे आहेत आपल्याला. आय मीन स्टुडंट्सना ते जाणून घ्यायचं आहे की तुम्हाला प्रेफरन्स लिस्ट भरताना काय काळजी घ्यायची आहे. That I have just told you. I'll answer you. I'll get some questions, and in meanwhile, once I come across questions, जैसे questions येत राहते मी समजवणार कसं. I'll try to explain it more. Okay. Can you please let us know about nomination quota? There is nothing called nomination quota. हे कोणी सांग, अरे ठीक आहे, सीमा तुला कोणी म्हटलं की ते नॉमिनेशन कोटा असं सांगतो तुम्हाला. हे सेंट्रल एलोकेशन कोटा आणि नॉमिनेशन कोटासाठी भरपूर कन्सल्टंट लोकांचा तुम्हाला फोन येणार आहे, हे बोलून की आम्ही तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजला लावून देणार आहे. तिथे एक सेंट्रल पूल कोटा असते, एक नॉमिनेशन कोटा असते. हे ऍक्च्युली हे फ्रॉड सारखा सिस्टम आहे. हे आजचं नाही, हे गेले किती 10 वर्षापासून मी ऐकून राहिला. बघा, मी तुम्हाला क्लिअर करतो. नॉमिनेशन कॅटेगरीचा कोटा काय नसतं. ज्या स्टेटमध्ये, कोणत्याही स्टेटमध्ये अगर मेडिकल कॉलेज नाही आहे तर त्या स्टेटच्या मुलांना गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सीट भेटतात. म्हणजे दॅट इज थ्रू मिनिस्ट्री ऑफ हेल्थ त्यांना सँक्शन करतात. त्या मुलांना, ज्या मुलांचा त्यांचं जे डोमिसाईल ज्या स्टेटला, त्या स्टेटला अगर मेडिकल कॉलेज नाही आहे तर त्या स्टुडंटला, तो स्टुडंट कुठे पण गव्हर्नमेंट कॉलेजला सीट घेऊ शकतो. फ्रॉम मिनिस्ट्री ऑफ हेल्थ इज गोइंग टू गेट दॅट. But for that, suppose you are a student of Maharashtra, suppose you are a student of Delhi, suppose you are a student of somewhere else, some state which has got a medical college. आता हे लोक जे तुम्हाला फोन करतात आणि बोलतात की तुम्हाला आम्ही नॉमिनेशन कॅटेगरीमध्ये लावू देणार, that is 100% wrong and illegal. So please don't fall for this just because की तुम्हाला असं वाटलं की कोणी फोन केला आम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज देणार. It is not possible. So please don't fall for this. It's a humble request. Okay, अभिषेक, थँक्यू. बघा, माझा गेस होता 650 पर्यंत, तुला 670 मार्क्स आहे. 670 मध्ये भरपूर तुला मुंबईचे कॉलेज भेटणार, काळजी करू नको. Okay. There is one more question. Congrats for that, huh? Okay. Anyway. Which centers in Maharashtra can provide us valid PWD certificate in Maharashtra? Yeah, this is also one of the very good questions because generally लोकांना माहित नाही की कुठून हे PWD सर्टिफिकेट आणायचं. हे इंडियामध्ये एक 10-15 सेंटर्स आहे जिथे तुम्हाला हे PWD सर्टिफिकेट भेटते. जे महाराष्ट्राला बघायला गेले तर आपल्याकडे एक तर इथे आहे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल अँड मेडिकल रिहॅबिलिटेशन सेंटर्स, हे आपलं हाजी अलीला आहे. देन वी हॅव वन इन this Grant Medical College, that is JJ Medical College. There is a center, and the third is in
इन महाराष्ट्र थर्ड इज इन एम्स नागपूर विच दे हॅव इंट्रोड्यूस्ड नाव. या 3 जागाला तुम्ही जाऊन आपलं सर्टिफिकेट बनवून घेऊ शकतात PWDचं. ओके. प्रवीण मोरे, तुझा क्वेश्चन आहे बीजे कॉलेज 506 भेटेल If का? reserved category, what reserved category is it? That OBC is or STSC? प्रवीण प्लीज लेट अस नो की तुझी कॅटेगरी काय आहे, म्हणजे जेणेकरून सरांना तुला आन्सर करणं इझी असेल. OBC ला नाही होणार बेटा, OBC जनरलला नाही होणार. SC ST कोणती कॅटेगरी असलो NG VJ1 VJ2 तुला 101% तुला कॉलेज भेटणार आहे. ओके. सर अदर स्टेट स्टुडंट प्रवीण No, no, this is a very good question. Again, I've got a question over here. हे म्हणतात की यांचं असं बोलणं आहे की अदर स्टेटचे स्टुडंट्स महाराष्ट्रामध्ये अप्लाय करू शकतात की नाही, यावर्षी नाही करू शकता. इट इज अ लॉक्ड स्टेट. You can say it a closed state. Maharashtra is supposed to be a closed state. So the students cannot fill up this form except for the deemed university, right? Okay, okay. Praveen Moore is asking for state quota. Can he get BJ college for 506 marks? No, I doubt beta for state quota you'll get that BJ medical, but you can try for other colleges also. You can keep the option, the preference जेव्हा भरणार प्रेफरन्स मध्ये लक्ष ठेवा जे तुम्हाला कॉलेज SC category. SC category 100% तुला भेटणार आहे, त्याला काय काळजी करू नको. 100% तुम्हाला बीजे भेटणार आहे. नाही तर फर्स्ट राऊंड नाही तर सेकंड राऊंड मध्ये 100% भेटणार, बट यू विल गेट दॅट कॉलेज. डेफिनेटली. आता जेवढे स्टुडंट्स क्वेश्चन विचारतात विथ मार्क्स तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तुम्ही तुमची कॅटेगरी मार्क्स आणि कॅटेगरी. येस, मार्क्स आणि कॅटेगरी का? येस. शुभम परत शिंदे पाटील सर, वेटनरी साठी एग्रीकल्चरिस्ट अँड प्रोजेक्ट इफेक्टेड सर्टिफिकेट दोन्ही अप्लाय. येस, यू हॅव टू अप्लाय बोथ द थिंग्स. येस, बोथ द सर्टिफिकेट्स आर ऍप्लिकेबल. आणि वेटरनरीला लागू शकतं, पण तू तुझे मार्क्स सांगितले तर डेफिनेटली सांगता येईल आताच की होऊ शकतं की नाही. ओके, नेक्स्ट बघा एक चलो मीनवाइल सम मोर क्वेश्चन्स आर कमिंग, आई विल लेट यू नो. प्रेफरन्स फॉर्म भरताना थोडा लक्ष ठेवायचं आहे. जे तुम्ही फर्स्ट राऊंड मध्ये प्रेफरन्स फॉर्म भरायला गेले तर तुम्ही आपले चॉईसचे हिशोबाने 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असं भरणार आहे फॉर्म मध्ये, ज्याच्यात गव्हर्नमेंट पण असणार, प्रायव्हेट पण असणार, and of your choices, right? Suppose you land up, तुम्हाला फर्स्ट राऊंडची काउन्सिलिंग जेव्हा संपली तर तुम्हाला 7th नंबरवर कोणतं कॉलेज लागलं, राईट? 7th नंबरवर आपण एक्स कॉलेज आहे, and if you don't want to take that college, then for the second round remember तुम्हाला हे जे पुढचे 6 कॉलेज होते त्याच्यातूनच एक भेटणार आहे, खाली नाही जाऊ शकत. नंबर 1. नंबर 2, फर्स्ट राऊंड मध्ये जे तुम्ही सीट घेतली, तुम्हाला सीट लागली, तुम्ही कॉलेजला रिपोर्ट केला, पण जे तुम्हाला सीट, तुम्हाला चान्सेस आहे की तुम्हाला नेक्स्ट राऊंड मध्ये कुठे वाढू शकते, कोण चांगलं कॉलेज भेटू शकते. लक्ष ठेवा, तिथे जाऊन ते एक स्टुडंट रिटेन्शन फॉर्म आहे ते नाही भरायचं. जे तुम्ही स्टुडंट रिटेन्शन फॉर्म भरलं तर म्हणजे यू लाईक दॅट कॉलेज आणि तुम्ही त्या कॉलेजला कंटिन्यू करणार. लक्ष ठेवा. जस्ट रिमेंबर दीज टू थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट शुभमची कॅटेगरी सांगितले त्याने 365 मार्क्स आणि SBC भेटेल. नो प्रॉब्लेम, यू विल डेफिनेटली गेट दॅट. एक नयना राठोड 574 ओपन कॅटेगरी. व्हेरी गुड. 575. यू आर ऑन अ बॉर्डर लाईन. नैना, यू आर ऑन अ बॉर्डर लाईन बेटा. भेटू शकते तुला गव्हर्नमेंटसाठी. ट्राय कर, प्रायव्हेट कॉलेजचा 101% तुला भेटणार. Okay, Vaibhav is asking what should be the preference order for medical government college during the choice filling through NEET? It is a good question, Vaibhav, but you haven't explained तू आपले मार्क्स कॅटेगरी काय सांगितलं नाही बेटा. थोडं जे तू मला मार्क्स वगैरे सांगितलं असतं तर मी तुला एक टेंटेटिव्ह आयडिया, अगर जसे जनरल आयडिया घ्यायचा तर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये काय असते आपण घेतो मुंबई, देन पुणे, then we go to prime cities, then we go to prime colleges. Suppose Mumbai is the best colleges, then we go for Pune, then we can go for Nagpur, then we go for Solapur. These are listing wise colleges. Similarly for private colleges also we do the same listing. Suppose we go for private colleges, I'll tell you in order if you want to, अगर जे तुम्हाला सिक्वेन्स लिहायची आहे टॉप टू बॉटम कॉलेजेसची तर मी तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजची सिक्वेन्स सांगू शकतो. If you want that, I'll just let you know. Shweta Gupta is asking, I am having 440 marks in NEET and I can afford up to 20 lakhs per year. Which college you can suggest me and how can I get MBBS seat in Maharashtra? Beta Shweta, why did you fill up the deemed university form? Beta, I think you should have filled up the deemed university form in the first round itself, and you would have got MGM.
You would have even got, no, DY Patil would be very costly because her budget is 20 lakh. 20 lakhs, yes. If she says 440 is the marks, 20 lakh, she could have got. See, I'll tell you in Maharashtra which colleges you could have got. Yes. You should have applied for Loni, you could have applied for Karad, you could have applied for Kolhapur, you could have applied for Bharati Vidyapeeth, Sangli, you could have applied for MGM Bombay, MGM Aurangabad. You could have even applied for the new college which has just come up this year in Nagpur. According to the list which I have seen from the first round, uh, the new college in Pune has been filled up within 50,000 itself. Within 50,000 rank, 50,000 rank itself, the new college in Pune has been filled up. 50, that is for girls, symbiosis. So That is a what brand. she can do with this? You can marks apply and- for the second round. You can apply for the second round in the deemed university. So and they you get can that. apply for the fresh. Yes, you can fresh apply for deemed university second round. All India second round also. Okay, this Cyrus one question. NEET 2020 score is 452, PCB 65. Will I get a government seat in SC category? 452. To be honest, Cyrus, there is a little confusion. 65% student, I doubt will get 452 marks, but still, if you are writing that and you have the category, you will get a seat. You'll get a private college, 100%. Government college also you can get. Not a problem. We Yes. have missed one question here. What is the least score intake for government medical college for BAMS? Last year in Maharashtra, BMS in last year in Maharashtra, What? I doubt I have that answer for that because BMS last year, least score for government college was it was in fact 363. 363 was the least score for government college. For rural, it went up to 350 around. 350 around. 350, yes. Okay, one more question. I got 432 marks general category. Should I wait for second round counseling or should I go for abroad option? मग काय करायचं ह्या क्वेश्चन मध्ये? This is something. See, I'll tell you what happens is in the first round, ज्यांना 275, 220, 230 वाल्यांना पण डीम युनिव्हर्सिटी लागला. आता त्या सेकंड राऊंड मध्ये या सेम कॉलेजला तुम्ही बघा तर मेरिट का वरती जाणार म्हणजे 450 पर्यंत जाणार आहे मेरिट. पण सिन्स की तुम्ही 432 फर्स्ट राऊंड मध्ये नाही फेल केलं, तुम्ही एकदा परत ट्राय करा. नाही झाला की मग 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 तुम्ही एक काम अजून करू शकता. गव्हर्नमेंट इथे प्रायव्हेट कॉलेजला अप्लाय करून अलॉंग विथ दॅट तुम्ही फॉरेनचे कोणते कॉलेज आहे त्याला अप्लाय करून आपला रजिस्ट्रेशन वगैरे करून ठेवा. जे तिथे लागलं तर ठीक आहे, नाही तिकडे जाऊ शकता. If you are ready to spend so much of money in the deemed university, then you have to, you'll wait for a year. You should wait for Maharashtra or anywhere in India. If you think की तुम्हाला वाटतं की खूप जास्त पैसे वेस्ट होतात पेरेंटचे, तुम्ही बाहेर जाऊ शकता. तुम्हाला प्रूव्ह करायचं, तुम्ही बाहेर जाऊन पण एमबीबीएस करून इकडे येऊ शकतात परत. त्याच्यात काय. एक्सेप्ट तुमचा ड्रीम फक्त एमबीबीएस असेल तर डेफिनेटली तुमच्याकडे भरपूर ऑप्शन्स बघा मी काल पण बोललो होतो तुम्हाला की एमबीबीएस करणं म्हणजे एक पॅशन असते की तुम्हाला पॅशन आहे एमबीबीएस करायचं तुम्ही कुठून पण करू शकता आणि चांगल्या मार्क्सनी पास आउट होऊ शकता. एकदा एमबीबीएस केला ओनली एमबीबीएस तर काय होत नाही, तुम्हाला याच्यानंतर पीजी करावं लागते. विदाउट पीजी एमबीबीएस. आता भरपूर क्वेश्चन्स होते, ते क्वेश्चन्स पुढे मागे गेले परत. लेट्स सी नेक्स्ट क्वेश्चन वॉज विल बी कम आउट विथ सम मोर क्वेश्चन्स. येस, बेसिकली सगळ्यांनाच सर ऍक्च्युली हे जाणून घ्यायचंय की व्हॉट विल बी द बेसिक क्रायटेरिया, जसं मी तुम्हाला विचारलं मगाशी की मुलांनी काय लक्षात ठेवायचं जेव्हा ते प्रेफरन्स फॉर्म भरतील. मी आताच तर सांगितलं होतं तुम्हाला की हाऊ टू फिल अप द फॉर्म्स लाईक डिपेंडिंग ऑन द मार्क्स. मग 2-3 गोष्टी तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे की भाई फॉर्म्स भरताना आधी तुम्ही यू कॅन टॅली फ्रॉम द लास्ट इयर्स स्कोर ऑल्सो विच ऑल कॉलेजेस डू वेयर डू इट लाई. पिछले साल में जो कॉलेज मिला था, इस साल में जो कॉलेज मिला, कुठे काय लाई करते एक तर ते टॅली करू शकता. तुमची जे प्रेफरन्स चॉईसेस आहेत ते चॉईसेस बघून घ्या, कसं चॉईस आहे तसं फिल करायचं. पण लक्ष ठेवायचं की जे गव्हर्नमेंट कॉलेज त्याच्यानंतर प्रायव्हेट कॉलेजची चॉईस मी तुम्हाला देणार आहे. 100% आय गिव्ह यू. बिफोर वी एंड द सेशन मी तुम्हाला सगळं एक लिस्ट देणार आहे. म्हणजे माझ्या हिशोबाने जे टॉप लेवलचे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. गव्हर्नमेंटचे सगळे लोक सगळेच भरतात. पण लक्ष ठेवा जसं like if you talk of private colleges, we should start with Sumaya College is supposed to be number one in Maharashtra. Means number one in Bombay. Then we have Sumaya. Then after Sumaya, we have Kashibai Navle is a very good college in Pune. Then we have this what do you call that? MIMER in Talegaon. Pune. That's a very good college. Means I'm talking on the studies level. Then we have to this Vasant Pawar Medical College, Nasik. After that. Then we have Nagpur College, NKP Salve, that is number 5. Then we can go for Solapur Ashwani, 6. Then we Ashwani Medical College. Then we have this Tevna Medical College. When you talk of the college campus and all.
Then we have this Dhule College is very good as compared to the fee structure which is concerned, which is very cheap over there as compared to other colleges. Then we have SMPT College. In fact, I'm very sorry, we can take physics number, we can take Ahmednagar College, BK Patil Medical College. It's one of the very good colleges over here in Maharashtra. Then we have Amravati is also counted in this. Then after Amravati, we can go for the new colleges, two colleges, which is one is in Nagpur, Datta Megi, and the other one is this is a deemed university. In fact, that is also a deemed university. Then we can come down to SMBT College, which is also coming up very fast and very good college. This is the list which we can have for the private colleges. Definitely nobody is going to tell ही अशी लिस्ट कोणीही सांगणार नाहीये. सो सेव्ह दिस व्हिडिओ फॉर युअर ऑल रेफरन्स. सगळ्यांनी हा व्हिडिओ सेव्ह ठेवा, कारण खूप महत्वाची लिस्ट आहे ही, जी तुम्हाला सगळ्यांना लक्षात ठेवायची आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे कोणीही सांगणार नाहीये, हे कोणीही नाही सांगणार तुम्हाला. त्याच्यामुळे हा एक्सपिरियन्सने आलेला एक तुम्ही म्हणू शकता की हा स्टडी आहे जो तुम्हाला डिझायर्ड कॉलेज मी मिळण्यासाठी. तुम्हाला जे कॉलेज सांगितले that is according to my calculation regarding the studies in the college, the campus, the structure, everything. Means I'm listing it in that manner. I may have missed, I can be wrong. I'm not to offend anyone or any college or any institution. But what I feel, this should be the list of the colleges. In fact, मुलांना हे while choosing preference or while choosing the college, हे सगळं सोडून द्यायचं असतं की आम्ही तिथे नाही जाणार, इकडे नाही. MBBS हे सच कोर्स तुम्हाला बाहेर जावंच लागतं. एकदा तुम्ही गेले, तुम्हाला हॉस्टेलमध्ये राहावंच लागतं तिथे. अँड दॅट इज अ 24 hour जॉब स्टडी. इट इज नॉट दॅट की तुम्ही स्कूल सारखं गेले आणि परत आले, गेले कॉलेजला आणि परत आले संध्याकाळी. जसं पेरेंट्स माझ्याकडे येतात भरपूर, नाही आम्हाला जवळच पाहिजे, आम्हाला इथे जवळच पाहिजे. काय नाही, MBBS इज अ प्रोफेशनल डिग्री विच रिक्वायर्स लॉट ऑफ स्टडी. त्याच्यासाठी मनाची सुद्धा मुलांची तयारी खूप हवी, खूप महत्वाचं. नेक्स्ट एक क्वेश्चन आहे सर, 300 marks should I wait for mop-up round to get a private seat? But waiting is not a problem. You can wait for mop-up round. You can wait till next year also. That is not a problem. तुम्ही नेक्स्ट इयर साठी पण वेट करू शकता. पण माझं असं म्हणणं आहे की वेट त्यासाठी करावं लागतं जी आपल्याला कुठे उम्मीद आहे काय. इफ यू फील लाईक तुम्हाला भेटेल, तुम्हाला मला क्लिअर विचारा तुम्हाला भेटणार की नाही भेटणार. So 300 marks is तुम्हाला क्लिअर सांगतो, तुम्हाला 300 मार्क्स मध्ये कुठे पण महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट एवं प्रायव्हेट कॉलेज नाही भेटणार. इवन आउट ऑफ महाराष्ट्र, इव्हन आउट ऑफ महाराष्ट्र 300 मध्ये नाही भेटू शकतं तुम्हाला. वेट करायचं, तुम्ही वेट करा. एक मॉपअप, 2 मॉपअप, यू कॅन वेट. ओके. शुभमने विचारलंय BMS वर्सेस वेटनरी काय Veterinary always the best. Yes. Go for veterinary. And you'll remember my word for life. Go for veterinary, you'll do wonders in your life. शुभमने अजून एक क्वेश्चन विचारलाय, मॉपअप राऊंड मध्ये प्रायव्हेट MBBS भेटेल का? 365 SABC. No. Okay, there is one more question. Can you please let me know how to get proper MBBS counseling? What should I do? What should I do To to the calls coming? My dear ma'am, this is a very big question की lot of students माझ्याकडे आता कॉल येतात की आम्हाला सर भरपूर कॉल येते, कोणी 5 लाख मध्ये आम्हाला ऍडमिशन करून देतो, कोणी 10 लाख मध्ये ऍडमिशन करून देतो. मी तुम्हाला एकदम क्लिअर सांगतो, एकदम परत सांगतो सगळ्यांना की ऑल द ऍडमिशन्स आर गोइंग टू बी डन बाय द कॉम्पिटेंट अथॉरिटी थ्रू काउन्सिलिंग. एंड ऑफ द डे जेव्हा सीट उरणार आहे, अगर असली सीट तर डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये कुठेतरी तुम्हाला तुमची मेरिटवर मॉपअप राऊंड मध्ये सीट भेटू शकते. त्याच्यात कोणाचा काय हात नसते, कोणी काय करून देणार तुम्हाला मेरिट पुढे मागे करून देणार असं नसते. इट इज ऑल transparent. You can just log on to the website, to the MCC sites or the state medical sites. You'll get everything. It is all calculations. You get a seat. Okay, Shweta Gupta, I also I want to take your counseling. How can I get in touch with you? How can I attend your counseling? Shweta, firstly, तू कुठे आहेस? Where do you stay? Please let us know so that we can get in touch with you. आपले ऍड्रेस सांग. आपले ऑफिसेस, आपले ब्रांचेस आहेत दिल्ली, जयपूर, मुंबई या ठिकाणी आहेत. अँड इफ यू हॅव सम फ्रॉम दुसऱ्या कुठल्या ठिकाणी, दुसऱ्या स्टेट मधून तू बोलत असेल, कॉन्टॅक्ट अस फ्रॉम अवर टोल फ्री नंबर 1800-226979. यावरती कॉल कर. आपल्याकडून तुला असिस्टन्स मिळेल, त्यामुळे तुला सरांशी भेटता येईल, त्यांची काउन्सिलिंग पर्सनली घेता येईल. त्यामुळे इन प्रायर जस्ट इन्फॉर्म अस की तू कुठे आहेस. जस्ट गिव्ह युअर डिटेल्स, वी विल गेट इन कॉन्टॅक्ट विथ यू. Shweta, very simple. You can log on to our website
see the addresses. We have an office in Jaipur, we have an office in Bombay, we Yes. have an office in Delhi as well. तुम्हाला जेव्हा भेटायचं तुम्ही येऊ शकता, अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही येऊ शकता. बघा, there's a difference between counseling and consultancy. Yes. If you want Major. to come for counseling, please, you are most welcome for counseling too. And overall, you can send me a message also. You can say, you can write to me on my Quora handle. So anything you want, I'm answering at least 100 questions a day on Quora. That's or you can log on to our Facebook page and write down questions over there. I will try to answer maximum questions. Yeah, Shweta, you have asked, you are in Delhi. Then we have an office in Connaught Place in Delhi. You can Yes. come over there. You can get in touch with the office people. They'll surely fix up an appointment. You can come and meet me anytime. You're welcome. Yes, Balaji Pawar has asked, 507 मार्क आहेत MBBS भेटेल का NT3 कास्ट महाराष्ट्र? येस, तुला भेटेल बेटा. 507 मध्ये NT3 कॅटेगरी मध्ये भेटेल. Congrats, you'll get a seat. Not a problem. फक्त लक्ष देऊन आपलं सगळे फॉर्म म्हणजे प्रेफरन्सेस Preferences. भरायचे. असं नाही की मला फक्त दोन प्रेफरन्स भरले आणि सोडून दिला. नाही, मला हेच पाहिजे तर नाही भेटलं आम्ही नाही करणार, असं नसते बेटा. सगळे प्रेफरन्स भरायचे. Okay. Pooja has विचारलं, is it necessary to be eligible in NEET exam for getting admission for BPT in Maharashtra? Oh, very good question. खूप चांगला क्वेश्चन आहे. कारण भरपूर मुलांमध्ये हा कन्फ्युजन आहे की BPT साठी नीट कंपल्सरी आहे की नाही आहे. So I think sir अजून सांगू PPT शकतो. साठी is eligible. You have to be eligible. Yes, BPT you have साठी to you be have to be NEET eligible. eligible. Yes. You have to be NEET eligible for BPT also. पण बरेचसे कॉलेजेस आहेत. But there are so many other Oh. colleges also. Like I've got a college. I came to know about a college in Bangalore also, and there was an ad in the newspaper for a college in Maharashtra in Bombay, that is MGM. Yes. MGM college. They had given advertisements. They have asked for the forms for the students, and they had an entrance exam last Sunday. They had an entrance exam from after which they were taking out a result, and the students have been admitted. So there is some category they have used. Some conditions are there that they're taking BPT also without NEET score. येस, कारण बरेचसे कॉलेजेस आहेत जे विदाउट नीट सुद्धा तुम्हाला बीपीटी साठी ऍडमिशन ऑफर करू शकता. तर तुम्ही काय करू शकता की तुम्ही जर तुम्हाला एक्सक्लुझिव्हली गुगल सर्च मधून जर भेटत असतील तर ठीक आहे. अदरवाईज तुम्ही आमच्या कुठल्याही ब्रांच ऑफिस मध्ये कॉल करून ती डिटेल्स घेऊ शकता. तुम्ही कुठल्याही पार्ट मधून असाल, वी कॅन ट्राय टू हेल्प यू. त्या मॅटर मध्ये आपण बोलून तुम्हाला सांगू शकतो की कुठे कॉलेजेस अवेलेबल आहेत विदाउट नीट सुद्धा. देर इज एक क्वेश्चन येतोय. So what are the charges of taking counseling session from you? Other consultancies are charging 50,000 to meet them. Counseling only. Yeah. But a lot of people are charging for counseling. Actually, they are charging 50,000 for consultancy, na? You see, there's a difference between consultancy and counseling. ते कन्सल्टन्सी चार्ज करतात, म्हणजे ते तुम्हाला काहीतरी काम करून देणार आहे. बहुतेक तुम्हाला फॉर्म भरून देणार, त्याचे 50,000 घेत असेल. नाही तर होऊ शकते ते लोक तुम्हाला ऍडमिशन करून देणार आहे, त्याचे 50,000 घेत असेल. माझ्याकडे तुम्ही फक्त काउन्सिलिंग साठी येऊ शकता. मी तुम्हाला काउन्सिलिंग देऊ शकतो, कॉलेज कोणतं बरं ते सांगू शकतो, विच विल कम अकॉर्डिंग टू योर मार्क्स पर्सेंटेज, चॉईसेस पर्सेंटेज, ते तुम्हाला समजू शकतो. कोणतं कॉलेज बरं आहे, कोणतं कॉलेज अपर ग्रेड आहे, कोणतं कॉलेज I mean to say the merits and demerits of different colleges according to your choices. I can tell you. In my eyes, when I see, माझ्यासाठी सगळे कॉलेज, I see all the colleges are good. Depends on every individual. शुभमने ऑलरेडी शिकासाठी आन्सर दिलेलं. टू मच. 5 ते 6,000 इनफ आहेत. नाही, असं नाही. शुभम, तुला चांगले मार्क्स आले त्यामुळे तू बोलतो ना 5,000 भरपूर आहे, असं नसते बेटा. ज्यांना मार्क्स कमी आले ते खूप रडतात. ते बिचारे काय पण त्याला. माझ्याकडे असे पण स्टुडंट्स आहेत ते 2-2 लाख रुपये दिलेले आहे फक्त फॉर्म भरायला. असे पण स्टुडंट्स आहेत. पण ठीक आहे, तुला मार्क्स चांगले आले त्यामुळे तू बोलतो की 5,000. चल ठीक आहे. ओके, क्वेश्चन आहे, ओपन स्टेट्स कुठले आहेत इंडियामध्ये जे ऍक्सेप्ट करतात स्टुडंट्स दुसऱ्या डोमेसाईलचे? युपी मध्ये जाऊ शकता तुम्ही. युपी ओपन स्टेट आहे, कर्नाटक ओपन स्टेट आहे, केरला ओपन स्टेट आहे. केरला बहुतेक मला आयडिया नाही, केरलाचा आय एम इन डाऊट. बट युपी आणि तुमचं युपी ओपन आहे, एमपी ओपन आहे आणि आपलं कर्नाटक ओपन आहे. दॅट्स फॉर शुअर. दीज 3 आर ओपन. राजस्थान इज ऑल्सो ओपन. जिथे मेजर युनिव्हर्सिटीज आहेत. But Karnataka, see why people want to choose Maharashtra, why they wanted to choose Maharashtra and Karnataka, why? Because there's a reason. Suppose तुम्ही कर्नाटका मधनं MBBS केलं, तर जेव्हा तुम्ही पीजीचं एक्झाम देणार आहे ना, आफ्टर 5.5 years,
there will be a preference given to the students studying from Karnataka. So the amount of colleges are more in Karnataka, so the PG seats are also more. So you will get a chance to get a seat over there as compared to any other state like MP. MP have got four medical colleges. They have got hardly 50 PG seats, for example. As compared to them, Karnataka is having 500 PG seats. So if a child does MBBS from Karnataka, he has got better options to get better chances to get a PG seat. So that is the reason you can apply over there also, and if you can get a chance, you should take a seat over there. सो स्टुडंट्सनी ओपन स्टेट साठी अप्लाय करावं हे करावं ना, करावं करावं ना. They So- should apply. They म्हणजे should. त्यांचा बेनिफिट करण्यात आहे की नाही बेनिफिट हेच आहे ना की पुढे पुढे त्यांना पीजी साठी खूप सोपं असणार सोपं ना. असणार आहे येस नाही तर पीजी साठी असं धावपळ होणार की कुठे जाऊ, महाराष्ट्राला जाऊ, कर्नाटकाला जाऊ, इकडे जाऊ, तिकडे जाऊ. आणि ज्या स्टेटमध्ये जास्त सीट असणार तर तुम्हाला प्रॉबिलिटी जास्त चांगली आहे ना. प्रॉबिलिटी जास्त आहे चांगले कॉलेज भेटायला, चांगली ब्रांच भेटायला. डेफिनेटली अँड बाय द टाइम तुम्ही जर 5 वर्ष तिथे शिकले तर तुम्हाला लँग्वेज पण येणार आहे. ते खूप महत्वाचं आहे कारण तुम्ही जेव्हा इतर भागांमध्ये जाता इतर स्टेट्स मध्ये जाता तेव्हा तुम्हाला तिथली भाषा शिकणं गरज आहे कारण तुम्हाला पेशंट्स म्हणून तीच लोक येणार असतात. सो एक्झाम्पली तुम्ही कर्नाटकाला अप्लाय केलं किंवा ओरिसाला अप्लाय केलं किंवा कुठल्याही इतर स्टेटसाठी अप्लाय केलं तर डेफिनेटली तुम्हाला ती भाषा येणं गरजेचं आहे कारण तुम्हाला पेशंट्स जे येणार आहेत ते त्याच भाषेतले येणार आहेत. लँग्वेज असते. मला माहिती आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन. ओके. ओके एक शुभम क्वेश्चन झाला, हे पण झाला, यशिकाचा पण क्वेश्चन झाला. अजून कोणते क्वेश्चन? एनिवे यू कॅन गो अहेड विथ मोर अँड मोर क्वेश्चन्स. यू कॅन राईट टू मी ऑन ऑल दीज स्टुडंट्स. ओके नितिन इज आस्किंग 470 मार्क्सला गव्हर्नमेंट 474 मार्क्स गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळेल का? कॅटेगरी आहे का? कॅटेगरी आहे नाही, जनरल कॅटेगरी. आठवड जनरल कॅटेगरी. आय एम शुअर यू कॅन ट्राय फॉर प्रायव्हेट कॉलेज बट नॉट अ गव्हर्नमेंट कॉलेज बेटा. ओके विच कंट्री इज बेस्ट टू स्टडी एमबीबीएस इफ आय बजेट ऑफ 10 lakhs ओनली? 10 lakh हे तुझं बजेट कम्प्लीट आहे पूर्ण मेडिकल कोर्स साठी किंवा तुझं 10 lakh इयरली बजेट आहे? हे तू थोडं बघा निखिल, अगर जे 10 लाख तुमचा बजेट आहे तर तुम्हाला मी आय डाऊट की कोणतं कॉलेज असेल 10 लाख मध्ये. क्योंकि नाही इवन अब्रॉड साठी Abroad पण नाहीये. नाही डेफिनेटली नाही कुठे पण चांगले कॉलेज बघा तुम्ही. अब्रॉडचा मी तुम्हाला क्लिअर सांगतो, अब्रॉड मध्ये एकदम क्लिअर आहे. मेडिकल साठी $4,000 to $8,000 फीस असते दरवर्षी. ऑल द कॉलेज आर बिटवीन दॅट. कॉलेजेस आहेत आणि 4,000 $4,000 पासून $8,000 पर्यंत फीस असते. हॉस्टेल सगळ्याकडे तुम्ही बघायला गेले तर $2,500 लागणार. Yes, आणि 4,000 पेक्षाही कमी डॉलर्सच्या कॉलेजेस आहेत बट ते तुम्हाला स्वतःच ऍक्च्युली सर्च करून बघायला लागतील बिकॉज पण मला असं माझं असं बोलणं आहे की अगर $4,000 कमी फीस असली तर तुम्हाला ते क्वालिटी एज्युकेशन नाही भेटू शकत. हे लक्षात ठेवा. मग ते तुम्हाला स्वतःहून रेक्टिफाय करायला लागेल बिकॉज नोबडी विल टेक. त्याची गॅरंटी कोणीही घेणार नाही तुमच्यासाठी. ऑन अँड ॲव्हरेज $4,000 बेअर मिनिमम फीस आहे कॉलेजची आणि फॉरेन खूप कंट्रीला. चांगल्यातले कॉलेजेस आहेत असं नाहीये की काही तुम्हाला गुड A+ कॉलेजेस गव्हर्नमेंट कॉलेजेस सुद्धा या रेंज मध्ये $4,000 मध्ये आहेत तुम्हाला जे भेटू शकतात. फॉरेन निलेश गायकवाड आपल्याला विचारतात 480 मार्क्स विच कॉलेज एमबीबीएस SC कॅटेगरी? महाराष्ट्रामध्ये गायकवाड महाराष्ट्रामध्ये 480 मध्ये कुठे हवं तुला? सगळं काही भेटतं तुला SC कॅटेगरीला सगळं काही भेटणार. सगळे प्रायव्हेट कॉलेज यू कॅन इवन ट्राय फॉर गव्हर्नमेंट कॉलेजेस इन अ बेट रिमोट, नॉट इन बॉम्बे. प्राईम सिटी साठी नक्की ट्राय करू. बॉम्बे आणि पुण्याला सोडून बेटा तुला भेटू शकते. 100% तुला भेटणार सीट. डेफिनेटली तो काय ट्राय करू शकतो बट रुरल एरियाज मध्ये तुम्हाला डेफिनेटली 100% मिळण्याची शक्यता आहे. What is the scope of PG in India after doing MBBS from abroad? Okay, what is the scope of getting a PG seats in India? Of course, if you clear the NEET, because as of now, the students who are going now to foreign countries or getting into MBBS this year, for be sure, like what the government is planning as of now, governmentचा plan आहे की पुढचे 7-8 वर्षात काय होणार आहे की त्यांचा असा प्लॅन आहे की every child who passes MBBS or every child who passes the next exam, exit exam, should get a PG seat. शुड गेट. Should get a seat. येस दॅट्स फॉर शुअर. As of now तुम्ही बघायला गेलेत की as of now UG साठी म्हणजे अंडर ग्रॅज्युएट MBBS साठी एक सेपरेट एक्झाम असते, पोस्ट ग्रॅज्युएट साठी एक सेपरेट एक्झाम असते. आता जे गव्हर्नमेंटचे न्यू नॉर्म्स येणार आहे आलेले आहे त्याच्यात हे प्रपोज केलेलं आहे की जे
एमबीबीएस केल्यानंतर तुम्ही जे फायनल इंडियामध्ये जे एमबीबीएस करणार स्टुडंट्स ते फायनल इयर एमबीबीएसचा एक्झाम असणार, तो नेक्स्ट एक्झिट एक्झाम असणार. तसंच बाहेरून जे करून आले त्यांना पण ते नेक्स्ट एक्झाम द्यायला लागणार आणि त्याच्या रिझल्ट जे येणार आहे त्या रिझल्टचे डिपेंडिंग ऑन दॅट रिझल्ट तुम्हाला ते पीजीची सीट सीट्स भेटणार. भेटणार आहे. सो ॲज गुड यू डू इन दॅट द बेटर सीट यू गेट. सो तुम्हाला बेसिक जे तुमचं जे आहे की यूजी एमबीबीएस मधून जे कम्प्लीट करायचंय ते तुमच्या मार्गावर डिपेंड करतं की तुम्ही कुठे एमबीबीएस करताय. बट ऍज ऑन ऍव्हरेज तुम्हाला कुठूनही एमबीबीएस केल्यानंतर तुम्हाला ही एनईएक्सटी एक्झाम पास करून तुम्हाला बाकीच्या गोष्टी म्हणजे जसं तुम्हाला पीजी साठी ऍडमिशन आहे वगैरे या सगळ्या गोष्टीसाठी प्रोसीड करता येईल. थोडासा एक ब्रेक घेतो. काय आहे की जसं आधी होतं ना की नीट पीजी तुम्ही युजी मध्ये ऍडमिशन झाला, तुम्ही रगडत पास झाले, फक्त पास झाले आणि आता तुम्ही पीजीचा एक्झाम द्या आणि त्याच्यात तुम्ही सीट क्लिअर करा. आता असं नाही होणार. अकॉर्डिंग टू द न्यू रूल विच सेज द स्टुडंट्स हॅव टू स्टडी फॉर ऑल द 4.5 years. You cannot run away because when you go for the next exam, so final year's exam will be dependent on all the 90 will be the syllabus will be all the 19 subjects. Yes. Starting from MBBS part 1. So in this case what will happen, the child has to study, the student has to study for the entire course. There are two ways of studying. One is just to pass the exam and there is one to learn the subjects. So if the child is if any student who is going into MBBS, now as the new rule has come, you have to appear for next exam which is going to be very tough. You will have to study the subject. Yes, definitely. You don't have to study just to pass the subject. A lot of people who have already done their MBBS or who are doing their MBBS or something other courses, you can understand in the method, the most of the students how they study in the last days. They just study in the last days, small पढ़ लिया पास हो जाएंगे. It is not the question of passing. पण त्यांचा हाच प्रॉब्लेम आहे सर, फाउंडेशन क्लिअर नसतं. त्या फाउंडेशन क्लिअर नसते, त्यामुळे सगळे लोक नीट मध्ये इतके 16,000 स्टुडंट अपियर केले, 14,000 स्टुडंट्स अपियर केले, 16,000 फॉर्म भरला, 14,000 अपियर केले आणि पास किती झाले? 7,71,000 पास झाले. जस्ट बिकॉज त्यांची फाउंडेशन क्लिअर नाही आहे. फाउंडेशन कशाला क्लिअर नाही? तुम्हाला जे नीटची परीक्षा द्यायची होती, तुम्हाला फ्रॉम क्लास 6 ऑनवर्ड्स तुम्हाला each and every chapter of the book has to be read by the child thoroughly. You don't have to jump over the chapters. पण बेसिक आपल्या स्कूल्स मध्येच हे चॅप्टर स्किपिंगचं गोष्ट होत राहते. बट स्कूल्स मध्ये चॅप्टर स्किपिंग असते. आय व्हेरी मच अग्री. इवन आय हॅव स्टडीड इन द सेम सिटी, आय स्टडीड इन द सेम कंट्री. आय नो स्कूलमध्ये चॅप्टर शिफ्ट. आय वॉज अन ॲव्हरेज स्टुडंट, आय वॉजंट अ ब्लडी ब्रिलियंट स्टुडंट, बट द स्टुडंट्स इन माय क्लास who were genius, who were the toppers, what they used to do, they used to study every page, every chapter they used to study, irrespective of the fact school मध्ये ते शिकवतात की नाही शिकवतात. And those are the children who have done their MBBS or they've done some have gone for IITs. सो डेफिनेटली ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे जी आता सध्या 9th आणि 10th मध्ये जी मुलं आहेत. Every student is asked to, I request everyone, beta, just do a thorough study. Don't leave a single chapter in your book. You should learn. As it is, when the author is writing a book, he meant something. Every chapter is correlated with the second chapter. Second is correlated with first. Third is correlated with first and second. If you study interconnect, if you study thoroughly every subject, every chapter you study thoroughly, then you sit for a MCQs exam, because those are objective exam. They are not subjective. And when you write objective exams, which are called MCQs also, your foundation has to be strong. For that only I always request the students, please सगळ्या study. ठिकाणी पाया मजबूत हवा, आपल्या सगळ्या फंडामेंटल गोष्टी क्लिअर असायला हवं. ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर असेल तेव्हाच आपल्याला 11th 12th आता हे स्टुडंट सगळे तुम्ही लोक कोचिंग इन्स्टिट्यूशन जातात, ते कोचिंग इन्स्टिट्यूशन काय शिकवतात? फक्त आय डोंट से दे डोंट टीच. येस दे डू टीच, बट दॅट इज ऍक्च्युअली टाइम मॅनेजमेंट. They teach you the time management. They teach you, they ask you to answer the question, they ask you to solve the questions of the previous years so that you get practice to the answering the questions. बरोबर आहे सर. एक क्वेश्चन आहे, नीट मेरिट आणि पीसीबीचे स्कोर डिफरन्स मध्ये आपल्याला ऍडमिशन चार्जेस किंवा अमाऊंट ऑफ फी जी आपण भरतो किंवा कुठल्याही मेडिकल कॉलेजमध्ये त्याच्यामध्ये काही फरक होतो का आपल्या 12th पर्सेंटेज मध्ये, पीसीबीच्या मार्क्स मध्ये आणि नीटच्या स्कोर मध्ये? समजा नीटचा स्कोर 600 आहे पण पर्सेंटेज 12th चे 60 असतील तर त्याच्याने काही फरक पडणार आहे का? बेसिक if you are asking me this question because I have answered somewhere else, some मुलीने कोणीतरी आन्सर क्वेश्चन टाकलं होतं की मला 65 आणि 600 मार्क्स आले,
त्यामुळे तुम्ही विचारता तर मी तुला सांगून देतो की पीसीबी फक्त एलिजिबिलिटी पाहिजे 50% पाहिजे. फिजिक्स केमिस्ट्री जनरलसाठी जनरल साठी, फिजिक्स जनरल कॅटेगरीसाठी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि इंग्लिश मध्ये 50% मार्क्स पाहिजे, जे तुम्हाला इंडिव्हिज्युअली जे Yes. तुम्हाला एमबीबीएस करायची आहे. करायची आहे. जे तुम्हाला बीडीएस करायची त्याच्यात फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि इंग्लिश मध्ये चौघांना टाकून मिळून अगर 50% आले तरी पण तुम्ही देऊ शकता. पीसीबीई तिथे काउंट केलं जातं. एक अजून एक क्वेश्चन आले, व्हॉट इज सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस काय म्हणजे असतात सेमी गव्हर्नमेंट कोणते असतात? जस्ट सपोज की लेट अस टेक अ क्वेश्चन ऑफ महाराष्ट्र. Like if you take KEM, JG College, all these colleges are under Nasik Health University, right? And the private colleges like Terna, Somaiya, MIMER, Nasik, these all colleges are also under Nasik Health University. So these are semi-government colleges. These are private colleges, but are under a government university. So they are semi-government colleges. All the functions, all the examination and everything is governed by the Nasik Health University. So advantage is that a child passing out from Nasik Medical College can also say that he is passed out from NUHS, as well as a child passing out from KEM will also say that I am passed out from NUHS. ओके. अँड व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सेमी गव्हर्नमेंट अँड गव्हर्नमेंट? Of course, त्याच्यामधला मेजर डिफरन्स काय आहे? म्हणजे शिकवण्यामध्ये काही फरक आहे किंवा गव्हर्नमेंट कॉलेजला बेनिफिट्स, गव्हर्नमेंट कॉलेजला एक्सपोजर खूप असते. The teaching staff is supposed to be one of the best ones and most experienced one. They have a huge library. They have a good alumni also who comes in, which they have got a good backup for the students to learn, as well as the hospital is running very well because government hospitals there गव्हर्नमेंट is हॉस्पिटल्स? येस. whereas in त्याचा private. बेसिक ऍडव्हान्टेज आहे की गव्हर्नमेंट हॉस्पिटल असल्यामुळे त्यांना पेशंट्स See, one of the best government colleges are government colleges. The depth of teaching, the amount of books in the library, the amount of teachers, the amount of professors, सगळ्यात बेस्ट आहे. it is that's all the best, all one of the best ones. ओके. शुभम सांगू, तुमची इंग्लिश सर खूप चांगली आहे. थँक्यू शुभम. Thank you, शुभम मी मराठीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो. ओके. Okay, thank you. वैभवने विचारलंय, फ्युचर एमडी सायकेट्री इन इंडिया. खूप खूप बेसिक, Lovely एकदम question is asked. खूप छान क्वेश्चन आहे. See, फ्युचर basically, एमडी इन सायकेट्रीज अपकमिंग करण्यापेक्षा इट इज गोइंग टू बी it is अ already a boom. ब्लूम. It is also a boom. See, I'll tell you one thing. When you talk of any other country, it means abroad, when you go to foreign country, Western country, you say psychiatrists and physiotherapists are supposed to be on the top. Psychiatrists are supposed to be on the top. Whereas in India, if I say I'm going to a psychiatrist, people around me are going to look at me with a different eyes. की तुम्हाला काय झालं रे बाबा? याला काय झालं? म्हणजे what I say is every person who's staying in a metropolitan city or doing a business has some sort of problem. He requires a psychiatric or a psychologist who can understand, who can make him understand, who can help him to come out of his depressions. As it is, we have become of nuclear families, so we have our own problems, we are dying with our own problems, we are killing ourselves with our own problems. Going to a psychiatrist should be a very common practice between us. इवन हा प्रॉब्लेम आता ज्या घरी असतात महिला किंवा कुठेही, म्हणजे अगदी मी जे लोक काम करतात म्हणूनच असं नाही, जी लोक घरात राहतात इवन त्या लोकांना सुद्धा हे प्रॉब्लेम्स फेस केले जातात. आणि घरात राहून राहून एक बर्डनाइज विचार किंवा मी काहीच करत नाहीये हा विचार येणं, डिप्रेशन. आपले देशमध्ये थोडा हे मिथ आहे की जो इफ एनीवन गोज टू सायकॅट्रिस्ट तर तो वेळाच असणार, म्हणजे मेंटल प्रॉब्लेम असणार, असं नसते. Psychiatric, there are so many psychiatrists sitting over here. They are doing wonderful practice. They are doing psychiatrist is required. ओके. Everyone should go to a psychiatrist. If required, one can go to a psychiatrist and take the medicines. And that is one of the reasons why I say psychiatry is going to come up. Where it's already come up very well. People all have problem, but people don't understand that yes, they are going through some mental stress. त्यामुळे सगळ्याच लोकांसाठी हा एक ब्रांच जी पुढे जाऊन पुढे येणार आहे. म्हणजे आता जसं तुम्ही कोविडचेच ऍटमॉस्फिअर बघितले, लोकांनी स्वतःला घरात बंद करून घेतलं, पण एकत्र घरात राहण्याचा जो एक्सपिरियन्स सगळ्यांनी बरेचदा शेअर केला नव्हता किंवा एक्सपिरियन्स केला नव्हता, तो लोकांनी एकमेकांबरोबर भरपूर जास्त प्रमाणात अनुभवला. आणि त्याच्यामुळे सुद्धा बरेचदा भरपूर इश्यूज पुढे आलेले आहेत की एकमेकांबरोबर न जमणं किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये.
भरपूर रिझन्स आहेत त्यामध्ये आणि हे खूप पुढे येणारी ब्रांच आहे आणि पुढच्या 15 ते 20 वर्षामध्ये जसं टेक्नॉलॉजी ऍडव्हान्समेंट होणार आहे, इमोशनल इम्बॅलन्सिंग वाढणार आहे, कारण जेवढी डेव्हलपमेंट असणार आहे तेवढंच इमोशनल इम्बॅलन्समेंट वाढणार आहे आणि त्यामुळे MD ऑफ सायकेट्री इज गोइंग टू बी द बेस्ट ब्लूमिंग करिअर असं So we म्हणायचं. can anything. ओके, Next. एक क्वेश्चन आहे, अमॉंग प्रायव्हेट कॉलेजेस इन महाराष्ट्र विच प्रोव्हाइड्स गुड अकॅडमिक क्वालिटी एज्युकेशन, प्रायव्हेट कॉलेजेस मधनं बेस्ट कुठला आहे? मार्क्स किती आहेत त्याचेस? काय विचारत नाही? Among the private colleges in Maharashtra which provides गुड good academic quality. Now, if you talk of private colleges, now see, if you talk of Bombay, then we say Somaiya is one of the best ones. If you talk of Pune, I take Kashibai Navle is one of the best ones. If you talk of Nagpur, NKP Salve is best. Nasik, Vasant Pawar Medical College is one of the best ones as compared to the other close bys. One or two are there in close by. Still, this is one of the best ones. If you go to if you go to interior Maharashtra, then this college, Ashwani Medical College, is one of the best, very good college because it has got very good professors. Yes. It has got very good. And one advantage of that college is that it has one of the best oldest private medical college of Maharashtra over there in Solapur. The pass outs, the teachers, the retired teachers all have joined Ashwini Medical College, so that is supposed to be one of the very good colleges. Then we have this Talegaon Dabole, MIMER is a very good college also. Very good academics are there. ओके, तेजस वैसे आपल्याला विचारतात 310 मार्क्स वर MBBS किंवा BDS SC कॅटेगरीसाठी मिळेल का? 310 मार्क्सला BDS किंवा MBBS? BDS 100% तुला yes. भेटणार, त्याच्यात काय वादच नाही की नाही भेटणार. पण MBBS डिफिकल्ट आहे, थोडा डिफिकल्ट असणार हम्म. प्रायव्हेट कॉलेजला, कारण इव्हन कॅटेगरी मध्ये पण सुद्धा बहुतेक भरपूर पुढे स्टुडंट्स आहेत मागे. ज्यांनी खूप चांगलं स्कोरिंग केलेलं आहे येस येस, व्हेरी गुड. यावर्षी व्हेरी गुड. खूप जास्त स्कोरिंग झालेलं आहे, त्याच्यामुळे यावर्षी थोडं MBBS डाऊटफुल आहेच, बट BDS डेफिनेटली तुला भेटू शकतं. आय थिंक इट्स आय थिंक आज बरेचसे क्वेश्चन्स आन्सर केले What do you गेलेले say? आहेत. So what I'll do is I'll suggest all my students, all my kids, all the students who are filling up the forms. If you still have any doubt, तुम्हाला जे काही डाऊट असला तुम्ही मला त्वरावर फॉलो करू शकता. तुम्हाला फेसबुकवर क्वेश्चन्स टाकू शकता. जे काही जिथे जिथे जे सोशल नेटवर्कवर कुठे पण आन्सर क्वेश्चन्स टाकू शकता. आमच्या ऑफिसचे ॲड्रेस तुम्हाला दिलेले आहे. मी तुम्हाला वेबसाईट देतो, www.sreceducation.com. You can just log on to the website. You can come down to the YouTube channel. You can write my name over there. It's Sandeep Hasulkar. My mobile number has been given over there. I have my toll-free number 1800. 226979 या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता, तुम्ही भेटू शकता, तुम्ही एक बोलू शकता. शेवटचा क्वेश्चन आहे दक्षित पाटीलचा, सर EWS कोटा इज ऍप्लिकेबल फॉर ऑल प्रायव्हेट Yes, it is applicable for all the private colleges. There is a particular amount of category, which is a particular amount of seats which have been taken out for EWS quota. Just for the past 2-3 years, they have started this. इट्स 10%. 10%. कोटा. येस, त्यामुळे तुला जर तुझ्याकडे ते सर्टिफिकेट असेल EWS चं, डेफिनेटली तू अप्लाय करू शकतोस प्रायव्हेट कॉलेजेस साठी. आय थिंक आणि कॅटेगरी वाले स्टुडंट्सला मी स्पेशली सांगतो, कॅटेगरीचे जे स्टुडंट्स आहेत त्यांना बेनिफिट घ्यायचं आहे कॅटेगरीचं, त्यांना स्वतःला जाऊन आपलं ते नॉन क्रीमी लेअरचं सर्टिफिकेट बनवून ठेवायचं, आपल्या हातात ठेवायचं. ऍडमिशनच्या आधी ते लागणार आहे तिथे. नॉन क्रीमी लेअर म्हणजे एक फिक्स्ड अमाऊंट गव्हर्नमेंट दिली, 6 लाख 6.5 लाखच्या कमी तुमची वर्षाची इयरली इन्कम शुड बी लेस देन 6.5 लाख. दॅट इज म्हणजे EWS चा एक प्रॉपर क्रायटेरिया आहे, ते फॉलो केलं तर तुम्ही EWS साठी कॅटेगरीसाठी पण आहे की तुम्हाला एक नॉन क्रीमी लेअरचं सर्टिफिकेट बनवून ठेवायला लागते. जेव्हा तुम्ही ऍडमिशन लावणार तुम्हाला तेव्हा ते तिथे तुम्हाला शो करायला लागतं, जेव्हा तुम्हाला व्हेरिफिकेशन साठी बोलवलं जातं तेव्हा. So I think बरेचसे क्वेश्चन्स आन्सर केलेले आहेत. maximum questions of all of you. Yes. You are welcome with all आणि more जसं questions. सांगितलं गेलं तसं आपण आपल्या वेबसाईट वर जाऊन फेसबुक इव्हन आता जसं तुम्ही ह्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारतायत, तुम्ही ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारू शकता आणि सर किंवा कोणी आपल्याकडून एक दोन राऊंड झाले, एक राऊंड झाल्यानंतर आम्ही मग हे जे फॉरेनचे कॉलेज आहेत त्याच्यासाठी पण येणार आहे. परत तुम्हाला एक कंट्रीचे कॉलेज तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, कोणते मेरिट्स आणि डिमेरिट्स काय आहे कॉलेजची, कसं तुम्ही घेऊ शकतात, अँड व्हॉट इज द जेन्युइन अँड द करेक्ट लीगल वे टू गेट इन टू द कॉलेजेस. ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे, करेक्ट अँड लीगल वे टू गेट इन टू अ मेडिकल कॉलेज ॲट अब्रॉड ॲज वेल.
बिकॉज पेरेंट्स तुम्ही इकडे राहतात आणि तुम्हाला इतके लांब पाठवणार तर त्यांना सगळं माहिती पाहिजे असते की कोणतं कॉलेज आहे, कसं आहे, काय, व्हॉट आर द कंडिशन्स. सो आय विल कारण ते ट्राय टू ब्रीफ यू आउट मॅक्झिमम विथ ऑल. वर्षासाठी सगळ्यात मोठ्या प्रोग्रामसाठी जातात, 6 वर्ष ते 5 वर्षाच्या प्रोग्रामसाठी जातो. त्यामुळे बरीचशी काळजी घेऊन आपण त्यांना पाठवणार आहोत. सो डेफिनेटली खूप मोठी गोष्ट आहे आणि त्या बाबतीत आपण खूप डिटेलमध्ये बोलणार आहोत आणि त्या वेळेला आपण तुमच्या प्रश्नाची वाट बघतच असू. सो आतासाठी आपण रजा घेतोय आणि थँक्यू, तुम्ही Thank एवढे you. सगळ्या लोकांनी हा क्वेश्चन And the last video was has got a super duper views from all the sites. I've gotten so many answers from, and I really liked it that people are liking the initiative which we are taking. We are trying to आणि ही सगळी explain. फक्त तुम्हाला एक गाईडलाईन्स किंवा तुमच्यासाठी एक कारण आताचा काळ खूप महत्वाचा आहे, कारण खूप कन्फ्युजन्स असणार आहेत खूप. त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे की कोणीतरी त्यांना अगदी हलगत जरी सोडवलं, अगदी 1% जरी सोडवलं तरी बराचसा भार हलका होतो. त्यामुळे सरांनी हा जो इनिशिएटिव्ह घेतलेला आहे की तुम्हाला तुमच्या क्वेश्चन्सचे आन्सर मिळायला हवे, जेवढं काही करता आलं हे फेसबुकच्या माध्यमातून लाईव्ह येऊन ते सरांनी करायचा प्रयत्न केलाय आणि त्यासाठीच थँक्यू व्हेरी मच सर. Thank you. आणि आपण लवकरच भेटू. आपलं दुसरं लाईव्ह सेशन तुम्हाला लवकरच त्याचे डिटेल्स ऑनलाईन भेटतील. तर प्लीज तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर आम्हाला ते फॉरवर्ड करा आणि डेफिनेटली आम्ही ते सॉल्व्ह करायला येऊ. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.